मंडळी, आज मी तुम्हाला माझी लाईफस्टाईल सांगणार आहे. मी सकाळी उठल्यावर आंघोळ केल्यानंतर छानसे कपडे घालून नंतर देवाला नमस्कार करते. देवाला नमस्कार केल्यानंतर मी बाकीचं काम करते. जसं जेवण बनवणं आहे, घर साफ करणं आहे. ह्या सगळ्या गोष्टी मी देवाला नमस्कार केल्यानंतर करते. दिवसभरामध्ये माझ्याकडून काही पॉझिटिव्ह काही निगेटिव्ह गोष्टी घडल्या तर मी लगेच माफी मागते. मनामध्ये समोरच्या माणसाला आणते आणि त्याची माफी मागते. याने काय होतं, मला मानसिक समाधान मिळतं. कारण दिवसभर आपल्या न कळत आपल्या गोष्टीतून आपल्या हातून काही वाईट गोष्टी घडत असतात, काही चांगल्याही गोष्टी घडत असतात. आणि ज्यावेळी वाईट गोष्टी घडतात, जसं कोणाला दुखवलं किंवा कोणाला आपण मनामध्ये जरी चीड निर्माण झाली तरी पण लगेच त्या माणसाचा चेहरा समोर आणून मी त्याची माफी मागते आणि त्याला धन्यवाद बोलते. बाबा धन्यवाद, तुझ्यामुळे मला माझी जाणीव झाली किंवा मी याच्यातून काहीतरी शिकले, असं त्या माणसाचे आभार पण मानते आणि त्याची माफी पण मागते. ह्याने काय होतं, माझ्या चेहऱ्यावर मानसिक समाधान दिसतं. माझ्या चेहऱ्यावर जे मानसिक समाधान दिसतं, लोक मला विचारतात की तू इतकी म्हणजे आनंदी कशी असतेस. कारण मी हमेशा स्माईल करत असते. म्हणजे हलके बोलतात ना, छोटीशी स्माईल, स्मित हास्य आपण ज्याला बोलतो, ते माझ्या चेहऱ्यावर कायमचं असतं. आणि याच्यामुळे मला आजूबाजूचे लोकही बोलतात की तुम्ही एवढे आनंदी कसे. पण मलाच माहिती आहे की मी आनंदी कशी. कारण काय आहे, माझ्या हातून जर एखादा काय घडलं, वाईट गोष्ट काय घडली, तर मी लगेच माफी मागते आणि धन्यवाद पण बोलते की तुझ्यामुळे या गोष्टीची मला जाणीव झाली. एखादा पाळीव प्राणी असेल की त्याला मी ओरडली तर मी लगेच त्याची पण माफी मागते की मला माफ कर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पूर्ण दिवस मी आनंदी असते. आणि हाच खरा आनंद आपल्याला पाहिजे असतो. आपल्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य आणि आपण दिवसभर आनंदी असणं, हेच आपल्या आयुष्याचं ध्येय आहे. आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी काहीतरी अनुभव देऊन जातात किंवा एखादा आनंद देऊन जातात. सगळ्याच गोष्टी काय मोठ्या आपल्याला मिळत नसल्या तरी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पण आनंद असतो. आणि या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपला आनंद आपण शोधायला पाहिजे. बघा आपलं आयुष्य किती चांगलं होतं ते. मंडळी, आता एवढंच. धन्यवाद मंडळी, धन्यवाद.